नमस्कार. आज आपण देवळा तालुक्यात आहोत. कांदा काढण्याच्या आता सगळीकडं कामं चाललेली आहेत. तर आपले राही नॅचरल सीडचं फुरसुंगी प्लस हे वाणाचं बियाणं या शेतकरी बंधूंनी घेतलेलं. तर त्यांची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, संपूर्ण नाव आणि गाव, तालुका वगैरे सगळं सांगा. मी मोहन बाजीराव पवार, राहणार भूर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. मी मागच्या वर्षी जून महिन्यात नॅचरल सीडचं बियाणं राहुल जाधव यांच्याकडून खरेदी केलं होतं. त्याच बियाण्याचे आता हे क्रॉप निघालेलं आहे. तुम्ही उतार बियाण्याचा कसा वाटला तुम्हाला, आणि एकूण किती बियाणं तुम्ही घेतलेलं आणि त्याच्यात किती क्षेत्र लागवड झालं? उतार चांगला मिळाला होता. बियाणं 10 किलो आणलं होतं, त्याच्यात आपण 4.5 एकर लागण केली होती आणि त्याचाच हा दिसतो तो माल त्याचाच आहे. लागवड साधारणतः केव्हा केली होती तुम्ही? लागवड ही ह्या वर्षी आमचा क्रॉप लेट झाल्यामुळे ही जानेवारीत लागवड झालेली, 10 जानेवारीची लागवड आहे. परत रोग प्रतिकार शक्ती म्हणा, त्याच्यानंतर दुसऱ्या तुम्हाला वेगळं काही जाणवलं या बियाण्यात आणि इतर बियाण्यामध्ये? दुसऱ्या बियाण्यापेक्षा याचा कलर हा डार्क आहे आणि रोग प्रतिकार शक्ती पण चांगली आहे. तेवढ्यामुळे जानेवारीत लागवड केलेले कांदे दरवर्षापेक्षा किंवा याच्यापेक्षा आम्हाला हा चांगला वाटला, चांगला निघालेला आहे. एकरी साधारणतः उत्पादन किती निघालं तुमचं? एकरी ह्या वर्षी आमचं 150 क्विंटल निघालेलं आहे. 150 क्विंटल उत्पन्न एकरी निघालं. तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात? हो हो. तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगाल राही नॅचरल सीड बद्दल आणि फुरसुंगी प्लस या वाणाबद्दल? या फुरसुंगी वाणाचा कलर डार्क आहे, साईज चांगली मिळते, याच्यात टोंगळे येत नाही. एकूणच तुम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारचं बियाणं वाटलं आहे आणि रिझल्ट तुम्हाला चांगले दिसलेले आहे. हो. धन्यवाद. उत्तम दर्जाचं बियाणं आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही.